झी 24 तास मराठी सन्मान सोहळ्यामध्ये चित्रपट दिग्दर्शनासाठी खास पुरस्कार देण्यात आला आणि यामध्ये सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख दिग्दर्शकासाठीचा पुरस्कार हा शिवराज वाईचळ यांना आता थांबायचं नाही या सिनेमासाठी देण्यात आला। तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक जोडी ठरली प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे। धर्मवीर 2 सिनेमासाठी प्रवीण तरडे यांना तर फुलवंती सिनेमासाठी स्नेहल तरडे यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला। तर आता थांबायचं नाही हा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराचा मानकरी ठरला। मंडळी, दिग्दर्शकाला कॅप्टन ऑफ द शिप असं म्हटलं जातं। हो, पण काही कॅप्टन त्या शिपला टायटॅनिक समजूनही चालवतात। हां, फक्त सुदैवानं मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असं काही घडत नाही, म्हणूनच दिग्दर्शकीय पदार्पणातच काहींच्या नशिबात सुपरहिटचं लेबल येतं। बघूया कोण आहे यंदाचा उदयोन्मुख चित्रपट दिग्दर्शक आणि विजेते आहेत झी 24 तास मराठी सन्मान 2025 सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख दिग्दर्शक चित्रपट शिवराज वाईचळ आता थांबायचं नाही। पुढचा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शन। पुरस्कार विजेते आहेत विभागून देण्यात येतोय याचं कारण घरात भांडणं होऊ नयेत म्हणून असं वाटतंय मला। कारण प्रवीण तरडे धर्मवीर 2 आणि स्नेहल तरडे फुलवंती। सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक जोडी प्रवीण तरडे धर्मवीर 2 साठी आणि स्नेहल तरडे फुलवंती चित्रपटासाठी एकाच घरात जातायत हे दोन्ही पुरस्कार। एकदा मनापासून आपलं अभिनंदन, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या दाम्पत्यासाठी। प्रवीण सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, धर्मवीर 2 साठी हा पुरस्कार मिळतोय आणि स्नेहलजींना पण हा पुरस्कार तुमच्या बरोबरीनेच मिळतोय। घरात कोण कोणाला डिरेक्ट करतं? हा प्रश्न विचारला नसतं तरी चाललं असतं, कारण घरातला डिरेक्टर एकच असतो आणि तीच मला डिरेक्ट करते। मी फक्त नावाला खतरनाक आहे, पण सगळं तिकडून आलेलं आहे। कसं वाटतं आज पुरस्कार मिळून? खरं तर आनंद दिघे साहेबांचं कार्य भाग 1-2 मधून मी मांडलं। मंगेश देसाई इथं बसलाय, त्याचं स्वप्न होतं खरे हा चित्रपट, आणि तो चित्रपट माझ्या वाट्याला आला। त्यांनी मुळशी पॅटर्न पाहिला होता आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला असं काहीतरी करायचंय आणि मला चित्रपट मिळाला, त्याबद्दल धन्यवाद। आणि ज्याच्याबरोबर पहिला सिनेमा लिहिला, रेगे सिनेमा अभिजित सरांबरोबर मी लिहिला होता, आणि ज्यांनी मुंबईत आणलं ते दोघेही इथं आहेत, त्यामुळे माझ्या गुरुजींच्याच हस्ते पुरस्कार मिळाला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि बाकी तिच्या सिनेमाबद्दल तीच जास्त बोलेल। स्नेहल प्लीज। झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेशजी सर आणि तुमच्या टीमचे अत्यंत मनपूर्वक आभार। आणि आमच्या दोघांच्या जीवनपटामध्ये हा एक सुंदर सीन योजण्याच्या मागे ज्यांचा ज्यांचा हात आहे त्यांचे खरंच मनपूर्वक नमस्कार। तुम्ही आमच्यासाठी एक कायमस्वरूपी एक गोड आठवण तयार करून दिलीत, त्यासाठी खरंच मनापासून आभार। श्रीकृष्णार्पणमस्तु, इदं न मम। आणि पुढचा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि विजेता चित्रपट आहे झी 24 तास मराठी सन्मान 2025 सर्वोत्कृष्ट चित्रपट आता थांबायचं नाही। सर्वोत्कृष्ट चित्रपट झीचीच निर्मिती आता थांबायचं नाही। जोरदार टाळ्या संपूर्ण टीमसाठी झाल्या पाहिजेत। मी भवेश सरांना विनंती करतो, आपण कृपया मनोगत व्यक्त करावा। Thank you so much for this award. The best person to talk about this will be Tushar Hiranandani, and I will hand over the mic to him. Thank you everybody. Thank you Z team. Thank you Dharam. Thank you Shivraj. Thank you everybody on the stage. Thank you so much. This award is not for us, but for the entire team. Thank you so much. Thank you.